तो छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी ती पेठ वसून दिली, मकरंद पेठ वसून दिली. तर त्यांनी चक बांधून दिला, वाडा बांधून दिला. हा वाडा कुठलाही दर्गा नाही. छत्रपतीचे आजोबा मालोजीराजे यांनी का बांधून दिला असेल तर एक मुस्लिम आवलिया, एक मुस्लिम व्यक्ती जन्माने मुस्लिम आहे पण कर्माना वारकरी आहे. कर्मानं तो सगळं आचरण आपलं संत परंपरेप्रमाणे करतोय म्हणून त्यांनी त्यांना गुरु मानलं. श्रीगोंद्यामध्ये ते आणले. श्रीगोंद्यामध्ये त्यांच्या या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य राहिलं आणि एवढं सगळं असताना आज त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्यांचं मंदिर नाही. मंदिराचा वाद निर्माण होतो. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या सर्वांचं एक भाग्य आहे की आपण या भूमीमध्ये जन्मलो. आजपर्यंत या श्रीगोंद्यामध्ये हिंदू मुस्लिम असा कुठलाही वाद झाला नाही आणि भविष्यामध्ये तो होणार नाही. याची पार्श्वभूमी अशी आहे की संत शेख महाराजांच्या अगोदर 100 वर्ष अंदाजे इथं संत गोविंद महाराज नावाचे संत झाले. यांचाही फार मोठा श्रीगोंद्याला वारसा आहे. तर चर्मकार समाजाचे जे संत आहेत म्हणजे जरी चर्मकार असले तरी त्यांची वस्ती गावामध्ये आहे आणि या संताचा समरसता आणि समतेचा संदेश घेऊन पुढे 100 वर्षाने संत शेख महाराजांचं वास्तव्य इथं राहिलं. म्हणून या गावाला आजपर्यंत जातीय तणाव नाही आणि धार्मिक दंगल नाही. हा फार मोठा आपल्याला वारसा आहे. आपल्या सर्वांना हा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी इथं मंदिरच झालं पाहिजे. का मंदिर झालं पाहिजे तर दर्गा जर म्हटलं तर त्याला अन्य विषय वेगवेगळे जोडले जातात. ती कबर नाही. तथाकथित जो व्यक्ती आज सगळ्या गावाला आडवा येतोय तो दर्गा म्हणतोय, तो कबर म्हणतोय. कबर कुणाची असती तर अनेक मुस्लिम बांधव आपले आहेत. तर मुस्लिम बांधवांनाही माहिती कबर आपण कुणाची म्हणतो आणि समाधी कुणाची म्हणतो. तर ही समाधी आहे, संजीवन समाधी आहे. त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की वरती संत शेख महाराजांच्या ह्याच्या खाली भुयार आहे. आता जे आपण वास्तू आहेत त्याच्या खाली ती भुयार आहे. अशाच वास्तू संत राऊळबुवा आणि गोदडबुवा या दोन्ही या समकालीन संतांच्या समाधी सारख्याच प्रकारच्या आहेत. त्या सर्वांचं साधना करण्यासाठी तर त्यांचं भुयार किंवा साधना करण्याचं केंद्र त्या समाधीच्या खाली आहे. अनेकांना तिथं मंदिरामध्ये गेल्यानंतर एक चौकोनी मागच्या बाजूला एक ओटा आहे, एक छोटा दगड आहे, त्याच्या खाली जाण्याचा मार्ग होता असं अनेक जण सांगतात आणि ते सत्य आहे. त्याचं लिखित स्वरूपामध्ये पुरावे पण आहेत. त्याच्यामुळं संत शेख महाराजांचं जे आत्ता वास्तू आहे, जे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये त्यांची साधना करण्यासाठी जी जागा खाली आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये संजीवन समाधी त्या जाऊन म्हणजे माऊलीप्रमाणे संत शेख महाराजांनी आपलं जीवन कार्य तिथे व्यतीत केलं आणि त्यानंतर त्यांनी आपलं कार्य संपवलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला सर्वांना गावचा विकास करायचा आहे. गावचा विकास करायचा आहे तर धर्माचं केंद्र महत्त्वाचं आहे. हे धर्माचं अधिष्ठान आपलं महत्त्वाचं आहे. विशेष हे आहे की या देशामध्ये, या राज्यामध्ये असं बऱ्याच क्वचित ठिकाणी आहे की एखाद्या मुस्लिम संताचं गावामध्ये मंदिर आहे आणि हे श्रीगोंद्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा वारसा पुढे घेऊन जायचा. धर्मकार्यामध्ये हिंदूंच्याच बरोबर मुस्लिम समाजही आज सगळेजण बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करतायत. त्याच्यामुळं आपल्याला या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. याच्यामध्ये कुणीही व्यक्ती जर आडवा येत असेल तर त्या प्रवृत्तीला बाजूला काढण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आपले सर्व राजकीय नेते मंडळी सज्ज आहेत. कारण की कुठलाही जर विषय असेल तर राजकीय व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षी सध्या होत नाही. आपण राजकीय व्यक्तीला नावं ठेवून जमणार नाही. कधी कधी आपल्या अशी आजच्या बऱ्याच वेळा म्हणतो की एखादा राजकीय व्यक्ती काय करू शकतो तर कुठलाही विषय सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी राजकीय व्यक्ती फार महत्त्वाचे आहेत. म्हणून या राजकीय व्यक्तींच्याच मध्यस्थीने, प्रशासनाच्या मध्यस्थीने सरकारकडनंच आपल्याला याच्यामध्ये प्रश्न सोडवायचा आहे. सरकारनं याच्यामध्ये मध्यस्थी करावी. सरकारनं सर्व बऱ्यापैकी बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये सूचना अशा आलेल्या आहेत की ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी. तर आपल्याला सरकारनं ह्याच्यामध्ये शासकीय प्रतिनिधींची समिती नेमावी. शिर्डी देवस्थान आहे, मोठा देवी देवस्थान आहे, मढी देवस्थान आहे, अशा अनेक देवस्थानांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण झालेली आहे आणि त्यानंतर त्या मंदिराचा विकास झालेला आहे. त्याच्यामुळे या मंदिराचा विकास करत असताना आपला सर्वांची अशी प्रशासनाला विनंती आहे तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा. याच्यामध्ये राज्य सरकारनं मध्यस्थी करावी आणि राज्य सरकारने तातडीने तोडगा काढून ते जो दर्गा नावाचं ट्रस्ट आहे हे दर्गा ट्रस्ट बरखास्त करावं. इथं ते आय्याज भाई आहेत. खरं तर त्यांना आपण त्या आय्याज भाईंना मानलं पाहिजे. त्यांचे आजोबा हे सर्व करत होते, अनेकांना माहिती. आणि अमीन शेख यांचे आजोबा वडील
आमीन शेख यांच्या वडिलांनाही सगळेजण बारको बुवा म्हणत होते. ते अनेकांना बुक्का लावत होते. लहानपणी आम्ही त्या मंदिरामध्ये जात होतो की गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते बुक्का लावायचे. का लावायचे? हा त्यांच्या काळामध्ये सगळं वारकरी पद्धतीने ते काम करायचे. डोक्यामध्ये पांढरी टोपी घालायची. इतके सज्जन माणसं असताना मी तर म्हणतो आमीन भाई तुमच्या घरातले सगळे माणसं सज्जन आहेत. तुमच्या डोक्यामध्ये कुठला प्रकार असा तुमच्या डोक्यामध्ये आला की बाबा तुमच्या अशा विक्षिप्त प्रवृत्ती म्हणजे चुकीच्या प्रवृत्तीचा कधी कधी आपण एखादा शब्द बोलू शकतो, पण असं आपण धार्मिक असल्या कारणानं हिंदू मुस्लिमाचा आपला वाद करायचा नाही. त्याच्यामुळं आपण असा शब्द कधी उच्चारणार नाही. तुम्ही जो विचार केला हा 100% चुकीचा आहे. गावच्या हिताचा, देवाच्या हिताचा, धर्माच्या हिताचा विचार करा आणि या मंदिरामधून तुम्हाला जे काही वाटतंय असं किंवा तुमच्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला काय मांडायचं आहे ते तुम्ही मांडू नका. तुम्हाला श्रीगोंद्यामधले कोणी साथ करणार नाही. तसेच बाहेरचे तुम्हाला जे कोणी साथ करत असतील त्यांचा उद्देश हाच आहे किंवा केवळ हा विषय सुटू नये, पण तुम्ही ह्या विषयातून बाजूला व्हा. या गावाला जे करायचं आहे ते करू द्या. इथं फार मोठं भव्य मंदिर होणार आहे आणि या मंदिरामुळं गावचा धार्मिक विकास होणार आहे. याच्याचबरोबर बाकीचे आपले 4-5 संत आहेत. या संतांचाही आपल्याला विकास करायचा आहे. केवळ संत शेख महाराजांचा विकास केला म्हणून